मी जो 4 दिवस सासूचे करत होते ना त्यावेळेला असा थिक तो म्हणजे मी क्रायलॉनचा बेस असायचा आणि त्याच्यावरती सुद्धा तो पॅनकेक लावायचे. मला थोडीशी एक ॲलर्जीसारखं झालं होतं स्किनवरती, तर मी खूप टेन्शन घेतलं होतं त्याचं की काय आता करायचं. धण्याचं पाणी पिते सकाळचं, कारण आंबे खाते ना सध्याला भरपूर. हाय हॅलो नमस्कार, मी तुझ्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले लक्ष्मी निवासच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे पल्लवी ताई. सो आपण मालिकांमध्ये ताईचा लुक बघतोच, ट्रेडिशनलमध्ये एक सटल लुक असतो, बट तो लुक क्रिएट कसा होतो, तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय ते आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तू असं म्हणशील की मेकअप बॅग वगैरे असं काहीही नाही आहे. माझ्याकडे वॅनिटी, घरी 2 वॅनिटीज पडल्या आहेत, पण त्या इतक्या हेवी होतात ना, कारण माझी एक बास्केट, जेवणाचं पाणी, माझं अजून एक नॉर्मल बॅग असते ती, त्याच्यात मेकअपचं सामान आणि असं अजून एक कुठे वॅनिटी आता कॅरी करू, 3 बॅग्स. त्याच्यामुळे मग मी असं छोटे छोटे पाउचेसमध्ये, की जो एक पाऊच सेटवर नेता येईल आणि एका पाऊचमध्ये बेसिक जे बेस आणि बाकी सगळं लागतं ते, असं मी 2 पाउचेसमध्ये ते हे करून ठेवलेलं आहे. ओके, सो आपण सुरू करूया आता मेकअप बॅगमध्ये काय काय. येस, करूया सुरू. मी सगळ्यात आधी ना मी मध्यंतरी ना मला थोडीशी एक ॲलर्जीसारखं झालं होतं स्किनवरती, तर मी खूप टेन्शन घेतलं होतं त्याचं की काय आता करायचं. तर त्यावेळेला मला ज्या माझ्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांनी मला हे फिजिओजेल नावाचं एक मॉइश्चरायझर रेकमेंड केलं होतं. सो ते इतकं अमेझिंग आहे. थोडंसंच एक्सपेन्सिव्ह आहे, खूप असं एक्सपेन्सिव्ह पण नाही, काहीतरी 700 रुपयाचं का 800 रुपयाचं आहे ते. पण ते आणि पटकन संपतं सुद्धा, पण मला ते इतकं इफेक्टिव्ह वाटतं ना, त्यांनी चेहऱ्यावरती असा ग्लो येतो, तो टिकून राहतो, कारण ते असं वॉटर बेस्ड आहे, त्यामुळे ते ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. त्यामुळे असं आतल्या लेअरपर्यंत मॉइश्चरायझर असं गेल्यासारखं फील होतं ते, आणि ते लावल्यावर असं थंड पण वाटतं. तर हे मॉइश्चरायझर ना कोणीही वापरू शकतं. त्याच्यासाठी असं काही नाही की ॲलर्जीज झाल्या आहेत किंवा असं काही नाही. त्याच्यामुळे हे बेस्ट आहे, तुम्ही पण वापरा. मी मॅकचे प्रोडक्ट्स वापरते, तर तेच मी तुला म्हटलं ना मध्ये ॲलर्जी झाली होती, त्यामुळे मी क्रायलॉनवरनं मॅकवर शिफ्ट झाले. त्यामुळे आता मला ह्याची ॲलर्जी होत नाही, त्यामुळे मी आता कंटिन्यू केलं. हे बघ, आता मी सांगत जाते तुला. हे कन्सिलर आहे. ते मी आधी अंडर आय वापरते. जास्त माझे डार्क सर्कल्स एवढे नाही आहेत, त्याच्यामुळे मला ते थोडंसं लावलं तरी पुरतं. थोडंसं एवढ्या एरियावरती मी ते कन्सिलर वापरते. त्याच्यानंतर माझा हा मॅक्स स्टुडिओ फिक्स आहे मॅकचा, तो मी ॲज अ बेस तो वापरते. त्याच्यानंतर मग हे मी कॉन्टोर करते, थोडंसं नोज कटिंग आणि शार्प करण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर आपलं हे आहेच कॉम्पॅक्ट, जे पावडर बेस्ड कॉम्पॅक्ट असतं ते. नंतर मग त्याच्यावरती मी अप्लाय करते. ते झाल्यानंतर मग आय शॅडो वापरते, पण मॅक्सचं आय शॅडो आहे माझं, आणि हे इतकं पुरतं. किती वर्ष झाली ह्याला, ते संपतच नाही. म्हटलं आता मला नवीन घ्यायचं आहे, पण हे अजून तसंच्या तसं आहे. सो ते मी जास्त लावत नाही, मेकअप खूप कमी करते, त्याच्यामुळे माझं खूप वर्ष टिकतात माझे प्रॉडक्ट्स. तर हे लावते आय शॅडो. मग इकडे मेकअप दादा असतात, त्यांच्याकडनं मी लायनर वगैरे घेते, मी स्वतःच लावते. मस्कारा लावते, लिपस्टिक लावते, ब्लश ऑन करते, की झालं. इतक्या वर्षापासून तू मालिकांमध्ये वगैरे काम करतेस, मेकअपमध्ये पण खूप रिव्हॉल्युशन झालंय. सो पूर्वीचा मेकअप आणि आत्ताचा मेकअप तुला किती फरक? खूपच फरक. म्हणजे मी जो 4 दिवस सासूचे करत होते ना त्यावेळेला असा थिक तो म्हणजे मी क्रायलॉनचा बेस असायचा आणि त्याच्यावरती सुद्धा तो पॅनकेक लावायचे वॉश करण्यासाठी एक आधी, मग तो एक लेअर आणि मग पावडरचा लेअर. आणि आमचे ते नंदूदादा होते ना, त्यांनी मला मेकअप शिकवला ॲक्च्युली. आणि ते काय करायचं माहिती आहे, त्यांचं असं लिक्विड बेस, जसं आपलं हे आपला सॉलिड बेस असतो ना क्रायलॉनचा, तसंच ते लिपस्टिक घ्यायचे रेड कलरचे आणि ते इथे लावायचे आधी, मग त्याच्यावरून वॉश आणि मग पावडर. त्यामुळे ते ना ब्लश ऑन जे असायचं ना, पावडर बेस नसल्यामुळे ते राहायचं, अगदी शेवटपर्यंत टिकायचं. सो ती त्यांची वेगळी पद्धत होती. मी तसं खूप वर्ष केलं, पण आता हल्ली पावडर बेस असल्यामुळे डायरेक्ट करता येतं. पहिल्यासारखं आता नाही थोडंसं. आणि आता काय वॉश करतच नाही, तो फक्त स्टुडिओ फिक्स लावते आणि अगदी लाईट बेस असतो. आणि कॅरेक्टरनुसार पण मला आत्तापर्यंत साक्षीचा रोल म्हणजे कुलवधूमध्ये काय किंवा 4 दिवस सासूचं मध्ये थोडा तरी मेकअप होता, पण कुलवधूमध्ये, स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये किंवा ह्या कॅरेक्टरसाठी पण असं खूप कमी बेस लागतो मला, कारण नॅचरल मेकअप जितका असतो तितका तो त्या कॅरेक्टरला म्हणजे न्याय देऊ शकतो असं मला वाटतं, की ते नॅचरल वाटतं, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतं असं मला वाटतं. आणि तुमच्या मेकअपवरती पण खूप अवलंबून असतं.
आणि जितका हेवी तुम्ही कराल ना तितकं ते मेकअप असा दिसतो. तर मला तेवढा मेकअप आवडत पण नाही आणि मुळात. तर असा माझा लाईट बेस मेकअपच असतो. ओके. आता एकंदरीत उन्हाळा एवढा उकाडा सुरू आहे, तर तुझं स्किन केअर रुटीन कसं चालू आहे? हायड्रेशनसाठी काय काय करते? मी धण्याचं पाणी पिते सकाळचं, कारण आंबे खाते ना सध्याला भरपूर, तर ते हीट बॉईल्स येऊ नये. मी लिटरली तुला सांगते रोज दिवसाला 2-2 आंबे तरी खातेच, पण तरी आत्तापर्यंत तरी टचवूड एकही पुळी आलेली नाही आहे खाल्ले पाहिजे, एकदा सीझनमध्ये येतो. ऑफकोर्स. पण तेच त्याच्यासाठी मनुक्याचं पाणी पिते, ते थंड असतं. आणि धण्याचं पाणी ते पण थंड असतं, त्याच्यामुळे 2 ग्लास पाणी तर तेच जातं पोटामध्ये माझ्या सकाळी सकाळी. आणि शहाळ्याचं पाणी अधनमधनं पित राहते. तर त्याच्यामुळे हे तर प्रिकॉशन्स घेतेच. आणि किमान म्हणजे इथे तरी कल्याणी आणि आनंद वगैरे खूप पाणी पितात, 3-3 लिटर 4-4 लिटर, पण मला एवढं जात नाही पाणी. पण 2.5 लिटर पाणी तर अगदीच 2.5-3 लिटर तर पितेच मी पाणी. ओके. हे मला चिडवतात इथे की माझ्या ज्या बाटल्या असतात ना घरून आणते त्या बास्केटमध्ये असतात आणि मी सेटवरचं पाणी पिते. म्हणजे त्या आणतेच कशाला तू बाटल्या. पण नाही होतं ते पण संपतं माझं, मस्करी करत असतात ते. मेकअप बॅग एकदम सटल आहे, तुला जेवढे प्रोडक्ट लागतात तेवढे तू यूज करतेस आणि खूप सटल मेकअप आहे. हायड्रेशनसाठी तिने खूप छान टिप्स दिल्या आहेत, तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. हे बेस्ट आहे हां, सगळ्यांसाठी सांगते मी. फिजिओजेल बेस्ट आहे, खूप मस्त आहे. सो ह्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि अशाच मेकअप बॅगच्या व्हिडिओसाठी मज्जा पिंकला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू सो मच.